श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण शिवलीला अमृतचा पुढचे अध्याय बघणार आहोत. कालच्या भागात आपण शिवलीला अमृतचे 1 ते 3 अध्याय बघितले. आज आपण त्या पुढचे अध्याय बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. चला तर अध्यायाला सुरुवात करूया. शिवलीला अमृत अध्याय 4. या अध्यायामध्ये आपण विमर्शन, कुमुदवती, त्याचबरोबर चंद्रसेन आणि श्रीकर यांची कथा सांगत आहोत. फार वर्षापूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता, पण तो अर्धमाने वागायचा. मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी आणि कुमुदवतीने त्याला विचारले, शिवा आराधना करून तुम्ही अर्धमाने का वागता? तेव्हा राजाने तिला पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मात तो कुत्रा होता. काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला. त्या दिवशी महाशिवरात्री होती, पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकवण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली. मंदिरासमोर आला आणि द्वारपालाने त्याला बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने आपले प्राण सोडले. त्या पुण्याईनेच आज त्याला हे वैभव मिळाले. बाणाचे आमचे मूळ दोष अजून गेले नाहीत, म्हणून मी हे आज दोषपूर्ण आचरण करतो, असे तो म्हणाला. मग राणी कुमुदवतीने स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले. तेव्हा राजाने सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस. एकदा भक्ष्य घेऊन जात असताना तुझ्या मागे ससना लागला. जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस. नेमके ते शिवमंदिराचे शिखर होते. दमून तो शिखर वर बसलीस आणि त्यावेळी ससाने तुझ्या जवळ झळक घातली. त्या पुण्याईनेच तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला विचारले पुढील जन्माबद्दल. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले आणि अंतिम जन्मी मी आणि तू अगस्त्य ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचे सांगितले. सूतमुनी पुढे चंद्रसेन राजाची कथा सांगू लागले. चंद्रसेन नावाचा राजा एक परम शिवभक्त होता. त्याचा मित्र मणिभद्र राजा स्वदेकी असलेला. त्याने तो अजय होता. एके दिवशी मणिभद्राने राजाला एक मौल्यवान मणी भेट दिला. त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली आणि त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पण मात्र तो कोणालाही हरला जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मणीमुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे लोक त्याला विरोध करून युद्ध करण्याला तयार झाले. राजाला तर युद्ध नको होते. तो शिवशंभूला शरण गेला. बाहेर युद्ध सुरू होते तर आत राजाची शिव आराधना सुरू होती. ते पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातच 6 वर्षाचा मुलगा श्रीकर ही होता. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले. श्रीकराची आई पण त्याला घेऊन घरी गेली. इकडे श्रीकराला शिवपूजा आठवली. त्याने तेथेच दगडमातेचे शिवलिंग करून तो पूजा करू लागला. पूजामध्ये इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्षच नव्हते. आईने रागाने येऊन पाहिले तर हा दगड मातीत लावून ध्यान लावून बसला होता. तिने रागाने त्याला ओढले आणि त्याचे दगडमाती उधळून लावली. आपली शिवपूजा मोडली म्हणून शिखर रडू लागले, लोटांगण घालू लागला. शेवटी कंटाळून आई त्याला तिथे सोडून गेली. रडत रडत शिखर तेथे झोपला. स्वप्नात महादेवाने त्याला दर्शन दिले, त्याच्यावर कृपा केली. त्याला रत्नखचित शिव मंदिर बांधून दिले. श्रीकराने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्याचा सांगितले. श्रीकर आईला घेऊन आला. आईने शिवशंभूला नमस्कार केला. त्याची भक्ती पाहून तिला भरून आली. न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेनला सांगितली. राजाही ही घटना आश्चर्यचकित शिखरला भेटण्यासाठी आला.
रत्नखचित शिवमंदिर आणि शिवपूजित मग्न शिखर पाहून राजाला नवलच वाटले. त्याने मनोभावे शंभूला नमस्कार केला. ही घटना शत्रू राजांना समजली. त्याचे मन परिवर्तन झाले आणि त्यांना युद्ध थांबवून शिवशंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रसेनालाही आनंद झाला. शंभू प्रसन्न झाला की काहीही घडू शकते. अशा प्रकारे श्रीकराचे कौतुक होत असताना रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले. त्यांनी श्रीकरावर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले. रामभक्त हनुमान ज्याचे सद्गुरू आहेत त्याला भय कसले. श्रीकर आणि चंद्रसेन नित्य शिव आराधना करू लागले आणि अंती शिवपदाला पोहोचले. अशा या दिव्य अध्यायाच्या पठण किंवा श्रवणाने उत्तम पुत्र संतती प्राप्त होते आणि आयु आरोग्याची प्राप्ती होते. शिवलीला अमृत अध्याय 5. धर्मगुप्ताची कथा. जो कुणी शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुख प्राप्त होतात. प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू गंडांतर येत नाही. प्रदोष व्रताचे महात्म्य सांगणारी ही सत्यरथ राजाची कथा. सत्यरथ राजा हा विदर्भ नगरीचा अतिशय शूर राजा होता. तो परमशिवभक्त होता. राजाला एका युद्धात मरण आले. ही वार्ता त्याची पत्नी इंदुमती हिला समजतात तिला शोक अनावर झाला. त्यावेळी ती गरोदर होती. आपले आणि आपल्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी ती गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली. अरण्यातून जात असताना तिला प्रसूती वेदना सुरू झाली. ती प्रस्तुत होऊन तिला पुत्ररत्न झाले. तहानलेली राणी तशीच एका सरोवरजवळ आली. तिने बाळाला झाडाखाली ठेवले आणि ती पाणी पिण्यासाठी सरोवरजवळ गेली. पण दुर्दैवाने तिथे लपलेल्या एका मगरीने तिच्यावर हल्ला केला आणि तिला खाऊन टाकले. सत्यरथ आणि इंदुमतीचा पुत्र जो सरोवरच्या जवळ झाडाखाली होता तो रडू लागला. त्यावेळी उमा नावाची विधवा बाई तिथून जात होती. तिने तो रडण्याचा आवाज ऐकून तिथे आली. तेव्हा शंभू साधूचे घेऊन तिला त्या बाळाला सांभाळायला सांगितले. उमेचा स्वतःचा एक मुलगा होता. त्याचं नाव सुचिव्रत होतं. सुचिव्रत आणि छोटे बाळ असे दोघांचे ते संगोपन करू लागले. तिने बाळाचे नाव धर्मगुप्त ठेवले. उमा मुलांना घेऊन एका नगरात गेली असताना शांडिल्य ऋषींनी तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली. त्याने सांगितले, सत्यरथ राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला आहे आणि म्हणून शिवपूजा हा प्रसंग आला आहे आणि शिवपूजा अर्धवट टाकू नये. उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्याच्या पायावर घातले आणि दोघांना अनुग्रहित करून ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोष विधी समजावून सांगितले. त्यांना त्यांचे महात्म्य सांगितले. सुचिव्रत आणि धर्मगुप्त यांनी यथासांग प्रदोष व्रत केले. त्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले. आता दोघांनी तारुण्यात प्रवेश केला होता. एक दिवस अरण्यातून हिंडताना त्यांना गंधर्व कन्या दिसल्या. धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली. ती कोद्रवीण नावाच्या एका गंधर्व राजाची कन्या होती. तो तिच्यावर मोहित झाला. एकदा गंधर्व राजाने आपली कन्या कोणाला देऊ असे शंकराला विचारले असता शंभूने ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले होते. शंभूचे वचन खरे हो पाहत होते. धर्मगुप्ताने सुचिव्रतद्वारे अंशुमतीला स्वतःची ओळख सांगून विवाह प्रस्ताव पाठविला. तिने तो स्वीकारून 3 दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले. गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून दिला. पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या सहाय्याने आपले राज्य परत मिळवले. शिवप्रदोष व्रताचे धर्मगुप्ताने सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर्य भोगू लागला. सूत म्हणाले, धर्मगुप्ताचे आख्यान कुणी भक्तीने पठण
किंवा श्रवण करेल त्याला सर्वत्र विजय मिळेल. प्रदोष व्रताचा महिमा अद्भुत आहे. जो कोणी विधीपूर्वक प्रदोष व्रत करेल त्याला दुःख आणि दारिद्र्यातून अपमृत्यूमधून मुक्ती मिळेल. त्याला त्याचे भय राहणार नाही. शिवलीला अमृत अध्याय 6. सुतजी महाराज पुढे श्रीमंतिनीचे आख्यान सांगू लागले. ते म्हणाले, सोमवार प्रदोष व्रत आणि शिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धारच होतो. आर्यवर्ताचा राजा क्षेत्रवर्मा सत्वशील आणि पुण्यवान होता. अत्यंत शिवभक्त अशा राजाला श्रीमंतिनी नावाची एक अत्यंत रूपवती कन्या होती. श्रीमंतिनीच्या सौंदर्याला परिसीमा अशी नव्हतीच, पण पत्रिकेनुसार तिला वैधव्य योग होता. पण शिवकृपेने तो टळेल असे सांगितले होते. श्रीमंतिनीने शिव आराधना करायला सांगितली. त्याचप्रमाणे ती शिव आराधना करू लागली. पुढे तिचा विवाह निषध देशाच्या राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी झाला. विवाहानंतर सासरे गेल्यावर ही श्रीमंतिनी शिव आराधना सुरू झाली. लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रांगद शिकारीला गेला. यमुना काठी त्याला एक सुंदर नौका दिसली. ती नौका विहारीसाठी थांबला. थोड्या वेळामध्ये नौका उलटली आणि राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध करूनही तो सापडला नाही. हे ऐकून मात्र श्रीमंतिनीने शोकाकुल झाली आणि ती शोकाकुल अवस्थेत शिव आराधना करू लागली. इकडे यमुनेकडे बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला. नागराजा तक्षक आणि राजपुत्र चित्रांगदाला त्याची हकीकत विचारली. त्याची हकीकत ऐकून तक्षक राजाला खूप वाईट वाटले. आपल्या सेवकाबरोबर चित्रांगदाला यमुनेघाटी परत सुखरूप आणून सोडले. योगायोग श्रीमंतिनी त्याच वेळी त्या नदीकाठी आली. राजपुत्राला ओळखले. दोघांना एकमेकाची ओळख पडतात श्रीमंतिनीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तक्षक राजाच्या मदतीने चित्रांगाने आपले राज्य परत मिळविले. श्रीमंतिनीच्या मातापित्याने अत्यंत आनंदाने श्रीमंतिनीला परत चित्रांगाच्या स्वाधीन केले. उभयंतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही. प्रभावाने उभयंतांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले. असे हे श्रीमंत आख्यान. ज्या स्त्रिया श्रवण किंवा पठण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेले पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी शिवभक्ती अवश्य करावी. परमनिष्ठेने अजन्म सोमवार व्रत करावे. अशा प्रकारे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना देखील शेअर करा. त्यामुळे ते सुद्धा या कथेचा लाभ घेऊ शकतात. याच्या उद्याच्या भागात आपण बघणार आहोत शिवलीला अमृतचे 7 ते 14 अध्याय. धन्यवाद.